लेकरा, आजचा हा अतिशय महत्त्वाचा आणि विशेष संवाद सुरू करण्यापूर्वी तुझा हा पाठीराखा तुला अत्यंत मायेची हाक मारत आहे. आज जो विषय मी तुझ्यासमोर घेऊन आलो आहे तो तुझ्या घरात किंवा नात्यांमध्ये कोणतीही कटुता किंवा भांडण लावण्यासाठी नाही बाळा, तर तुझ्या अत्यंत भोळ्या, सरळ आणि सोशिक मनाला वेळीच खंबीर करण्यासाठी आहे. आजचा हा काही मिनिटांचा संवाद तुझ्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे. जेव्हा तू मनातील सगळी चिंता, धावपळ आणि अस्वस्थता बाजूला सारून हा संदेश अगदी शांत चित्ताने शेवटच्या शब्दापर्यंत ऐकशील, तेव्हा तुझ्या मनावरचं वर्षानुवर्षांचं ओझं हलकं होईल. हा संवाद पूर्ण ऐकल्यामुळे तुला तुझ्या संसारातल्या प्रत्येक सुखाचा आणि प्रगतीचा एक नवा प्रकाशमान मार्ग सापडेल. हा अक्कलकोटच्या राजाचा तुला शब्द आहे. म्हणूनच मनात पूर्ण सकारात्मकता ठेव आणि माझ्या या मायेच्या हाकेला प्रतिसाद देऊन हा संवाद पूर्ण ऐक. बाळा, तू रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त एकच विचार करतोस ना, की माझ्या कुटुंबाला कसं सुखात ठेवू, माझ्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू कसं आणू. यासाठी तू दिवस रात्र रक्ताचं पाणी करतोस. स्वतःच्या सुखाचा, आरोग्याचा विचार न करता प्रामाणिकपणे कष्ट उपसतोस ना. पण तरीही रात्री उशीवर डोकं टेकवल्यावर तुझ्या मनात एक अनाकलनीय गूढ अस्वस्थता का निर्माण होते. तू एवढे देवधर्माचे प्रयत्न करतोस, मनात सर्वांबद्दल चांगला विचार ठेवतोस, तरीही तुझ्या हसत्या खेळत्या घरातील प्रगती कुठेतरी अचानक थांबल्यासारखी का वाटते. प्रत्येक कामात अडथळे का येतात. तू नेहमी एकांतात बसून विचार करतोस ना, की स्वामी, मी तर कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही, मग माझ्याच सुखी संसाराला कोणाचं ग्रहण लागलं आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा का होत नाही. लेकरा, आज तुझे डोळे उघडण्याची आणि तुला सावध करण्याची वेळ आली आहे. आज साक्षात तुझी माऊली तुझ्या समोर आली आहे, कारण तुझ्या घरातीलच एक अशी व्यक्ती आहे जी तिच्या स्वभावामुळे कळत नकळत तुझ्या या संपूर्ण ऊर्जेचे, तुझ्या आत्मविश्वासाचे आणि यशाचे मोठे नुकसान करत आहे. त्या व्यक्तीची ओळख काय, ती नात्याने तुझ्या किती जवळ आहे आणि ती नक्की काय करते आहे, हे मी तुला पुढे अत्यंत साध्या शब्दात सांगणार आहे. नीट शांत चित्ताने ऐक आणि स्वतःला मजबूत कर. लेकरा, आता मी तुला नात्यांचं एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकताना तुझ्या काळजाचा ठोका चुकेल. नीट मनाचे कान उघडून ऐक. जेव्हा मी तुला म्हणतो की तुझ्याच घरातील एक व्यक्ती कळत नकळत तुझं नुकसान करत आहे, तेव्हा तुझ्या मनात लगेच कोणाबद्दल राग, संताप किंवा भीती येऊ देऊ नकोस. ती व्यक्ती कोणी लांबची, परकी किंवा शेजारची माणूस नाही. ती तर तुझ्या अगदी जवळची, तुझ्या रक्ताच्या नात्यातली किंवा ज्याच्यावर तू स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवतोस अशी अत्यंत हक्काची व्यक्ती आहे. ती अशी व्यक्ती आहे जिच्या सुखासाठी तू आजवर स्वतःच्या आनंदाचा बळी दिलास. तू घराबाहेर पडताना किंवा घरात कोणताही निर्णय घेताना सगळ्यात आधी त्या व्यक्तीचा विचार करतोस. तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक लहान मोठी गोष्ट, तुझा आनंद, तुझं दुःख, तुझी गुपितं
तू अगदी हक्काने आणि विश्वासाने या व्यक्तीच्या झोळीत नेऊन टाकतोस ना. तू त्या व्यक्तीला इतकं स्वतःचं मानलंस की तिच्या संमतीशिवाय तू आयुष्याचं एक पाऊलही पुढे टाकत नाहीस. तुला नेहमी असं वाटतं की ही व्यक्ती म्हणजे तुझा सर्वात मोठा कणा आहे, तुझा आधार आहे आणि ती कधीच तुझं वाईट करू शकत नाही. आणि लेकरा, तुझा हा विचार 100% बरोबरच आहे. नीट समजून घे बाळा, त्या व्यक्तीच्या मनात तुझ्याबद्दल कोणताही तीव्र द्वेष, कपट किंवा तुला मुद्दाम संपवण्याची वाईट इच्छा अजिबात नाही. ती व्यक्ती तुला कुठल्या तांत्रिकाकडे जाऊन किंवा शत्रूशी हात मिळवणी करून नुकसान करत नाही, तर ती तिच्या स्वतःच्या स्वभावामुळे, तिच्या मनात असणाऱ्या भीतीमुळे, संकुचित विचारसरणीमुळे आणि नकारात्मक ऊर्जेमुळे तुझ्या प्रगतीच्या आड येत आहे. कधीकधी नाती इतकी जास्त जवळची असतात ना लेकरा, ती माणसाला तितकीच नकळत कमजोर करत असतात. तू ज्या व्यक्तीला स्वतःचा सर्वात मोठा ढाल म्हणतोस, तीच व्यक्ती तिच्या नकारात्मक स्वभावामुळे तुझ्या घरात येणाऱ्या लक्ष्मीचे पाय उंबरठ्यावरच बांधून ठेवत आहे. आज तुला हे कटू सत्य अतिशय शांत डोक्याने स्वीकारावंच लागेल, कारण या गोष्टीकडे तू अजून दुर्लक्ष केलंस तर तुझा आत्मविश्वास पूर्णपणे संपून जाईल. ती व्यक्ती तुझ्या पाठीशी उभी तर राहते, पण तिच्या अवतीभोवती असणारी नकारात्मकतेची सावली तुझ्या संपूर्ण संसाराला विनाकारण ग्रहण लावत आहे. तू जिला स्वतःचा आधार मानतोस, तीच व्यक्ती आज तुझ्या यशाची सर्वात मोठी जळमट बनत आहे. हे सत्य मी तुला पुढे अजून सविस्तर सांगतो. नीट शांत चित्ताने ऐक. लेकरा, तुझ्या मनात जो सर्वात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे की स्वामी, ती व्यक्ती जर माझी एवढी लाडकी आणि जवळची आहे, तर ती नक्की असं काय करते आहे ज्याच्यामुळे माझं आणि माझ्या घराचं एवढं नुकसान होत आहे. नीट ऐक बाळा, ती व्यक्ती कुठलंही दृश्य नुकसान करत नाही, तर ती तुझ्या नकळत तुझ्या संपूर्ण वास्तूमध्ये आणि विचारांमध्ये नकारात्मकतेचे एक अदृश्य कुंपण घालत आहे. तू जेव्हा जेव्हा आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा विचार करतोस, व्यवसायात किंवा नोकरीत प्रगतीची नवी स्वप्ने पाहतोस, किंवा घरात काहीतरी खूप चांगलं आनंदाचं घडणार असतं, तेव्हा ती व्यक्ती सर्वात आधी पुढे येते आणि तुझ्या त्या उत्सवावर विरजण घालते. ती तिच्या स्वतःच्या मनातल्या भीतीपोटी तुला सांगायला लागते की तुला हे जमणार नाही, यात खूप मोठी रिस्क आहे, आपली परिस्थिती आधीच खराब आहे, उगाच जास्त हातपाय पसरू नकोस, आहे त्यातच समाधान मान. लेकरा, ती हे बोलताना भलेही तुझ्या काळजीपोटी बोलत असेल, पण तिच्या या सातत्याच्या टोकण्यामुळे आणि नकारात्मक शब्दांमुळे ती व्यक्ती तुझ्या मनातल्या आत्मविश्वासाची गुपचूप हत्या करत असते. तुझी विचार करण्याची आणि पुढे जाण्याची ताकद तिथेच संपून जाते. इतकेच नाही बाळा, ती व्यक्ती तुझ्यासमोर अतिशय गोड बोलते, तुझ्या सुखात वरवर सामील होते, पण तिच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अनाकलनीय संकुचित वृत्ती, ईर्ष्या किंवा मत्सर असतो. तिला असं वाटत असतं की तू तिच्यापेक्षा पुढे जाऊ नये, किंवा तू जे काही करतोस त्यावर फक्त तिचंच नियंत्रण असावं. तिच्या या स्वभावामुळे तिच्या तोंडातून निघणारे शब्द आणि तिच्या मनातून निघणारे विचार तुझ्या वास्तूमध्ये, म्हणजेच तुझ्या घरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा पसरवतात. तू रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून जे काही कष्ट करतोस, त्या कष्टाचं कौतुक करण्याऐवजी
ती व्यक्ती नेहमी तुझ्या कामात उणिवा चुका शोधत राहते. तिच्या सततच्या चिडचिडेपणामुळे, संशयी वृत्तीमुळे किंवा घरात विनाकारण किरकोळ गोष्टींवरून कटकटी करण्याच्या सवयीमुळे तुझ्या घरातलं सात्विक आणि आनंदी वातावरण हळूहळू दूषित होत चाललं आहे. बाळा, शास्त्र आणि निसर्गाचा एक नियम आहे. ज्या वास्तूमध्ये नेहमी नकारात्मकता, चिडचिड आणि संशय असतो, तिथून लक्ष्मी माता आपले पाय हळूहळू मागे घेते. तू कितीही पैसा कमावलास तरी तो आजारपणात किंवा वाया जातो. घरात बरकत राहत नाही. नेमका हाच प्रकार आज तुझ्या घरात घडत आहे. ती व्यक्ती तुझ्या यशाच्या मार्गातील एक अशी जळमट बनली आहे जी तुला स्वतःला सिद्ध करू देत नाही. तिची हीच वागणूक आणि हेच विचार कळत नकळत तुझ्या प्रगतीची आणि घराच्या सुखाची सर्वात मोठी जयंती म्हणजेच अडथळा ठरत आहेत. हे तुला आता वेळीच ओळखावं लागेल. लेकरा, तुझ्या आयुष्यातल्या मानसिक त्रासामागचं खरं कारण आता तुला समजलं. ती व्यक्ती म्हणजेच तुझ्या यशाच्या मार्गातील एक असा अडथळा बनली आहे जी तुला पुढेही जाऊ देत नाही आणि मनातून मागेही सरकू देत नाही. पण लेकरा, अक्कलकोटच्या या राजाचे विचार आणि संस्कार नेहमी तुझ्या मनात घट्ट लक्षात ठेव. तुला त्या व्यक्तीशी अजिबात भांडण करायचं नाही. तिच्याशी असलेलं नातं तोडायचं नाही किंवा तिच्याबद्दल मनात अहंकार, राग किंवा तिरस्कार निर्माण करायचा नाही. नीट समजून घे. जर तू रागाच्या भरात किंवा संतापाच्या भरात जाऊन तिच्याशी वाद घातलास, तिच्यावर ओरडलास, तर तुझ्या घरातलं हे गृहकलहाचं वादळ अजून जास्त वाढेल. आणि ज्या लोकांना तुमच्या घरातील कटकटी पाहायला आवडतात, त्या बाहेरच्या शत्रूंना उगाचच हसायला जागा मिळेल. ती व्यक्ती तुझ्या घरातलीच आहे, तुझ्या नात्यातलीच आहे. त्यामुळे तिच्याशी इथून पुढेही प्रेमाने, आदराने आणि समंजस्यानेच वागावे लागेल. पण मग तू विचार करशील, स्वामी, जर भांडण करायचं नाही, नातं तोडायचं नाही, तर मी स्वतःचं होणारं हे नुकसान कसं थांबवू? बाळा, तुला फक्त एकच सोपी गोष्ट करायची आहे. तुला त्या व्यक्तीपासून स्वतःला मानसिकदृष्ट्या थोडे सावध करायचे आहे. इथून पुढे तुझ्या आयुष्यातील कोणतीही मोठी स्वप्ने, तुझ्या प्रगतीचे नवीन बेत, तुझ्या नोकरी व्यवसायाचे निर्णय किंवा तुझी आर्थिक गुपिते त्या व्यक्तीला आधीच सांगणे पूर्णपणे 100% बंद कर. जोपर्यंत तुझी एखादी नवी गोष्ट, नवीन काम पूर्णपणे यशस्वी होत नाही, तोपर्यंत तिची वाच्यता घरात किंवा नात्यात अजिबात करू नकोस. जेव्हा तू तुझं गुपित आधीच सांगतोस, तेव्हा त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा आणि भीती तुझ्या त्या कामाला नशिबाचं ग्रहण लावते. म्हणूनच आधी काम पूर्ण कर आणि मगच काय ते जगाला समजू दे. त्या व्यक्तीच्या नकारात्मक बोलण्याकडे, खचवणाऱ्या शब्दांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला शिक. म्हणजेच एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायला शिक. तिने तुला कितीही कमी लेखण्याचा किंवा तुझ्या उत्सवावर विरजन घालण्याचा प्रयत्न केला तरी तुझा स्वतःवरचा आणि तुझ्या स्वामींवरचा आत्मविश्वास एका इंचानेही ढळू देऊ नकोस. ती जेव्हा नकारात्मक बोलेल तेव्हा मनातल्या मनात माझ्या नामाचा जप करायला सुरुवात कर. नात्याने तिच्याजवळ राहा. तिच्याशी नेहमीसारखं गोड बोल. घरची कर्तव्य पूर्ण कर. पण तुझ्या विचारांमध्ये आणि तुझ्या स्वप्नांमध्ये एक सुरक्षित अंतराचे अदृश्य कुंपण आत्ताच्या आत्ता तयार कर. जेव्हा तू मनातून तिला स्वतःवर हावी होऊ देणार नाहीस, तेव्हा तिची कोणतीही नकारात्मकता तुला स्पर्शही करू शकणार नाही. हा मार्ग आत्ताच मनाशी पक्का करून टाक. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.